मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. तुमची KYC चुकली आहे, अर्ज पेंडिंगला पडलेले आहेत, रिजेक्ट गेले आहेत, तर तुम्ही लगेच यादी तपासून घ्यायची आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी मला इन्स्टावर मेसेज केले आहेत, त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट केलेल्या आहेत की यादी कुठे नक्की पाहायची आहे. आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच पाहणार आहोत. आणि नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता, तर असं सुद्धा माहिती समोर येत आहे की KYC चुकलेल्या महिलांना प्रलंबित जो हप्ता आहे ते खात्यात जमा होणार आहे व पुन्हा लाभ सुद्धा मिळायला सुरुवात होणार आहे. ज्यांची KYC झाली नाही त्यांना पण संधी दिली पाहिजे आहे. KYC वेबसाईट सुरू होणार का, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तो लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. आता यादी कुठे तपासायची, बऱ्याच जणांचा हाच प्रश्न आहे की ही यादी आहे ते कुठे नक्की येणार आहे, तुम्हाला कोणी सांगितलं, तुमच्याकडे आहे का यादी? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, ही परिपत्रक आलं होतं आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले होते. याआधीही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्तप्रमाणे योजनेच्या निकषानुसार KYC केलेल्या लाभार्थी महिलांपैकी शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमधील लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत, बघा, शासनाकडून ही यादी प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रयत्नतील खातरजमा करून व सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तर ही यादी कुठे अंगणवाडी सेविकांकडे असणार आहे, तर शासनाकडून ही यादी प्राप्त झालेली आहे. गुगल ड्राईव्हच्या मार्फत ही यादी देण्यात आलेली आहे. आपण याआधी सुद्धा व्हिडिओ टाकला आहे. महिला व बालविकास अधिकारी त्यांनी स्वतः सांगितलेली ही याद्या अंगणवाडी सेविका ताईंकडे टप्प्याटप्प्याने जात आहेत. तर यादी कुठे तपासायची समजलं? यादीत नाव नाही, मग काय करायचं आहे? तर लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणींनी तपासले आहेत तर त्यांचे यादीत नावच नाही, तर काय टेन्शन घेऊ नका. हा पहिला टप्पा सुरू आहे. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर तुमचं नाव येऊ शकतं. बरं, जरी असं वाटत असेल की नाही येते, तर तुम्ही काय करायचं आहे, CDPO म्हणजेच काय, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी असतात, त्यांच्याकडे चौकशी जाऊन करू शकता. सगळे स्पष्ट उत्तर मिळतात, त्यामुळे तुम्ही तिथे चौकशी करू शकता. आता लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. KYC चुकलेल्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे. अंगणवाडी ताई करणार प्रत्यक्ष पडताळणी. तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ही कार्यवाही, ही काही जी प्रत्यक्ष पडताळणी आहे सुरू आहे. तर धुळे जिल्ह्यात तब्बल 51,400 बघा 51,484 म्हणजे जवळजवळ 52,000 महिलांच्या अर्जांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळलेल्या आहेत. मग पडताळणी होणार. तर ही फक्त एका जिल्ह्यातून झालेलं आहे, पण अशा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी आहेत की त्यांची पडताळणी पुन्हा एकदा व्हायला पाहिजे आहे, किंवा त्यांचं काय झालेलं आहे की KYC चुकल्यामुळे हप्ता बंद झाला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल 50,484 महिलांच्या अर्जांमधील तांत्रिक चुका आणि KYC प्रक्रियेत त्रुटी आढळल्यास आहेत व त्या महिलांची पात्रता निश्चित करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. तर बघा, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे. टेन्शन घेऊ नका. असं नाही की लाडक्या बहिणींना की आमची आता पडताळणी होणार का नाही, आमचे पैसे चालू होणार का नाही. तर प्रत्येकाच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका ताई हे काम करणार आहेत. ते योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना अनेक महिलांनी तांत्रिक माहिती भरताना चुका केलेल्या आहेत. KYC करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचे अर्ज संशयास्पद किंवा त्रुटीयुक्त दिसत आहे. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहू नये आणि अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. तर अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे. आता महिलांना महाई सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयात चक्रा मारण्याची गरज नाही. अंगणवाडी सेविका यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अर्जातील माहिती आणि प्रत्यक्ष स्थितीत खातरजमा करतील. म्हणजे त्या स्वतः येणार आहे, स्वतः आपल्याशी बोलणार आहेत. पडताळणीच्या दरम्यान जे अर्जाची अटी असणार आहे, प्रामुख्याने अर्जातील उत्पन्न गट आणि प्रत्यक्षाचं उत्पन्न दाखला, त्यानंतर वैवाहिक स्थिती, विवाहित आहे का, विधवा आहे, परित्यक्त्व आदी, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा, बँक खाते सक्रिय आहे का याची तपासणी केली जाणार आहे. तर यामधून तर पडताळणी झाल्यानंतर तुम्ही पात्र आहे, तर पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार आहेतच. नोव्हेंबर-डिसेंबर हप्ते अडकले आहेत. तर ज्या महिलांच्या अर्जात KYC त्रुटी आहेत अशा अनेक लाभार्थ्यांचे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत.
या पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांचे जे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, ही एक आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, की प्रलंबित जे हप्ते थांबले होते तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याचे, यातून ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना या पडताळणीनंतर हप्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर जिल्ह्यातील महिलांनी केलेल्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, कारण यामुळे काय होईल की लाडक्या बहिणींचे पुन्हा पैसे सुरू होणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे कोणतेही अन्याय होणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही आणि महा ई सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाही. त्यामुळे महिलांनी शासन निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. तर त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की जो काही गोंधळ होता तो पूर्णपणे प्रश्नांमुळे झाला होता, पण आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. ऑफलाईन KYCचा निर्णय पूर्णपणे घेतलेला आहे. त्यामुळे KYC चुकलेल्या महिलांना टेन्शन घेऊ नका. नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता, प्रलंबित हप्ता खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. बरं, हा विनंती अर्ज आहे. हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करू शकता, कमेंट सेक्शनमध्ये मी पहिली पिन करून ठेवलेली आहे व्हॉट्सअप चॅनलची, त्यामध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. हा फॉर्म अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. तुम्ही व्यवस्थितपणे भरून घ्यायचं आहे, कोणतेही चुका करायच्या नाहीत, जेणेकरून तुमची पुढची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्णपणे बंद पडणार नाही. या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींनो तुम्हाला अजून कोणते प्रश्न असतील ते नक्कीच विचारायचं आहे. कोणतेही प्रश्न असू द्या. बघा, KYC चुकलेल्या लाडक्या बहिणींना पुन्हा मिळणार लाभ. तर लाभ सुद्धा आता पडताळणी पद्धतीने होणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला काय होईल की महिला व बालविकास विभागाकडून अजून तुम्हाला काय होईल, नोटीस येतील किंवा तुम्हाला त्याबद्दल अजून अपडेट सुद्धा येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो एक महत्त्वपूर्ण अपडेट अजून आहे की ज्यांची KYC झाली नाही त्यांना संधी. आता ज्यांची KYC झाली नाही बघा, त्यांना नक्कीच एक संधी मिळाली पाहिजे आहे. KYC वेबसाईट सुरू करा, ऑनलाईन वेबसाईट सुरू करा, जेणेकरून काय होईल की लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYC करता येईल. आता जूनमध्येच डायरेक्ट KYC होईल, पण आता जानेवारीपासून ते जूनपर्यंत म्हटलं तरी 6 महिने आहेत. हे हप्ते थांबायला नाही पाहिजे आहे. लाडक्या बहिणीचे 6 महिन्याचे हप्ते म्हणजे त्यांची काहीच चुकी नाही, फक्त KYC झाली नाही किंवा शेवटच्या 2-3 दिवसात प्रयत्न करत होते, सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे KYC झाली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींकडून एकच विनंती की आम्हाला KYC साठी वेबसाईट सुरू करून द्या, कारण अत्यंत गरजेचं आहे. लाडक्या बहिणीचे बरेचसे प्रश्न ह्या 1,500मुळे नक्कीच सुटतात, त्यामुळे लाडक्या बहिणींना याची गरज आहे. तर अजून एक आहे ते म्हणजे की अंगणवाडी सेविका आमच्यातर्फे आमचे अर्जच घेत नाहीत, मग आम्ही काय करायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की मी स्वतः अंगणवाडी सेविका त्यांशी कॉन्टॅक्ट करत आहे, त्यांचे मीटिंग होत आहेत. आज तुमच्याकडे अर्ज घेतले नसतील तर उद्या तरी घेतीलच. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या साईडमधून कॉन्टॅक्ट करा, तुम्ही त्यांच्या टचमध्ये राहा, ग्रुप्स बनवा, जेणेकरून काय होईल की व्हॉट्सअप ग्रुप्स बनवा की जेणेकरून काय होईल की जे काही अपडेट्स येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्या चॅनलला सुद्धा कनेक्ट होऊ शकता, जेणेकरून जे काही लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजनेचे सर्व अर्ज, सर्व जे काही माहिती आहे डिटेलमध्ये तिथे आपण डायरेक्ट लिंक पाठवतो, जेणेकरून तुमच्या मेसेजमध्ये डायरेक्ट ती माहिती येणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. पैसा हप्ता सुरू करण्यासाठी अर्ज पेंडिंग रिजेक्ट केले असतील तर तुमची नक्की यादी तपासायची आहे. आता यादी वगैरे सगळे एक गुगल ड्राईव्हच्या मार्फत कडून महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून आता लाडक्या बहिणींसाठी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी नक्कीच चेक करायचं आहे. या संदर्भात काही प्रश्न असू द्या, कमेंट करून विचारा. महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा व अशाच पुढच्या माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.